संसाराच्या मागे लागली आहेस? हेच हेच मी ओरडून ओरडून सांगत होतो तेव्हा माझं कोणीच ऐकलं नाही. घ्या आता, हे दोघं घरात घुसलेत आणि आपलंच घर फोडतायत. आता तरी डोळे उघडलेत का तुमचे की नाहीच? हा कौशिकीताई, आता सांग, हेच हवं होतं का तुला? आज निशिता घर सोडून गेले, उद्या आमचा डिवोर्स होईल. युवराज, आणि ते फक्त ह्या मुलीमुळे होणार आहे. का त्रास देतेस तू माझ्या बायकोला? मी तिला काहीही केलेलं नाहीये युवराज भाऊजी. मग निशिता का गेली घर सोडून? मजा म्हणून? काय 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 प्रॉब्लेम काय तुझा? हा, तिने काय केलं होतं तुझं? तुझं भांडण माझ्याशी आहे ना, जे काय ते माझ्याशी बोल ना. माझ्या फॅमिलीत काय इंटरफेअर करतेस तू? बस हा, बस. माझ्या बायकोशी ह्या आवाजात बोलायचं नाही. तुला काय वाटतंय, स्वतःला खूप हुशार समजतोस का तू? अरे हा? हे तू या घरात का आलायस मला काही कळत नाही का? तुझे काय प्लॅन आहेत मला माहित नाही का? केदार, स्टॉप इट प्लीज. दोघही भांडताय काय लहान मुलांसारखे? हा, आता निशिताला घरी परत कसं आणायचं ह्याचा विचार करा, भांडू नका प्लीज. विचार करण्यासारखं काय आहे? या तारिणीमुळेच गेली असणार निशिता घर सोडून. तारिणी, तुमच्या दोघींमध्ये काही भांडण झालं होतं का? तू काही बोललीस का तिला? आता मी ऑलरेडी खांडेकरांची सून झालीये. काय करणार आहेस तू? मलाही बघायचंय तू काय करू शकतेस. म्हणजे काय? तारिणी बोललीच असणार. ती कशी आहे याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच आहे. पण ती काय बोलली, का बोलली याच्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. माझी सून हे घर सोडून गेली आहे आणि ती मला या घरात परत यायला हवी आहे. मग त्यासाठी एकच पर्याय आहे,